आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील त्यांनी सांगायचं झालं तर खेमानीपासून तर अमरधाम चौक आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल उल्हासनगर महानगरपालिकेची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय। आता थोड्याच दिवसांनी इथं विद्यार्थी संख्या पण उपस्थित होऊन शाळा सुरू होणार आहे। पण मला सांगायला खरोखर खूप लाज वाटते, आज आपल्या उल्हासनगर शहरामध्ये इतके दिग्गज नेते मंडळी असून आणि ते दिग्गज मंडळी याच मार्गावरून त्यांच्या लाखो कोटी रुपयाच्या गाडीमध्ये प्रवास करतात, पण एकाला सुद्धा दिसत नाही का या रस्त्याची किती दुरावस्था झाली आहे। आता 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकामाच्या विभागांनी फक्त अशी रेती आणि वाळू तिकडे टाकली, एका पावसामुळे ते सर्व वाहून गेलं। आज तुम्हीच सांगा, या रस्त्यावरून रुग्णवाहिका वाहतात, किती सारे विद्यार्थी गोरगरीब जनता पाय पीट करत असते। इथं एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामध्ये जबाबदार कोण? महानगरपालिका का इकडचे अधिकारी का आमदार खासदार? याचा सामान्य जनता प्रश्न विचारत आहेत। बंधू आपल्या सोबत जे उपस्थित आहेत, मार्केट या रोडवर रिक्षा चालवतो, पण भरपूर या महामार्गावर खड्डे भरपूर झाले, त्यामुळे आम्हाला कमरेचा त्रास, गाड्यांचा मेंटेनन्स भरपूर येतो आणि खूप त्रास होतो आहे। तरी लवकरात लवकर महानगरपालिकेने हा रस्ता दुरुस्त करावा अशी नम्र विनंती। कितीतरी वर्ष झाले या रोडचं अजून काही काम झालेलं नाही आहे। दरवर्षी या रोडचं येते खड्डे, दरवर्षी या रोडवरती खड्डे पडतात, दरवर्षी आम्हाला या रिक्षावाल्यांना आम्हाला त्रास होतो। खेमानी ते धोबीघाट हा मुख्य रस्ता आहे उल्हासनगर शहराला जोडणारा, पण ह्या रस्त्याची दुर्व्यवस्था उल्हासनगर महानगरपालिकेने अशी केली आहे की त्याची सांगायची सोय नाही। कमीत कमी वर्षभरात या रस्त्यावर लाखो करोड रुपयाचं बिल निघतं फक्त खड्डे भरण्यासाठी, आणि हे बिल कसं काय निघतं? कुणाच्या खिशात जास्त तरी व्यवस्थित बना का कुणी मेल्यावर कुणी काय झाल्यावर तुम्ही रस्ते बनवणार आहेत? आणि कितीतरी अशा घटना घडल्यात, पण नाहक गोरगरिबाला कसा त्रास द्यायचा आणि ठेकेदारांना कसं करोडपती बनवायचं हे महानगर उल्हासनगर महानगरपालिकेचं धोरण त्यांनी व्यवस्थित पाळलंय। आज हे रिक्षावाले बघता आणि गोरगरीब बाईकवाले, टू व्हीलरवाले हे कितीतरी असंख्य असे आहेत, दिवसभर यांना कसे दिवस काढतात त्यांच्या जीवालाच माहिती। आज 1-1 रुपयासाठी यांचे सीट मारतात, पण 100 रुपये यांचे खर्च होतात दिवसाला रिक्षाला, अशी परिस्थिती यांची। लवकर जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे, कारण ह्याच बाजूने जर आपण बघितलं तर जवळपास हजारो विद्यार्थी समोर हाकेच्या अंतरावर एक स्वामी विवेकानंद हायस्कूल आहे, खाली सेंचुरी हायस्कूल आहे, या बाजूला सुद्धा बरेच कामगार कामाला जातात येतात, रिक्षा चालक सर्वांचेच हाल आहेत। आणि तुम्हाला माहीतच असेल प्रत्येक ठिकाणी आज बाईक स्वार असू द्या, ऍक्टिव्हा चालक असू द्या, केव्हाही दुर्घटना। आता तुम्ही पाहू शकता बघा, ही एक छोटीशी फॅमिली आहे बघा, लहान मुलगा समोर बसला आहे, या खड्ड्यातून येताना जर इथे कोणती दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? मेरे को लड़की ने गड्ढे में गिरा दिया, तुम लोगों को अक्ल नहीं है क्या? है महानगरपालिका होके क्या करते हो काम? सब अपने जेब में पैसा है। मेरे सामने आओ तो मैं बात करती हूँ।